नमस्कार, मंजू क्रिएशन्समध्ये तुमचं खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला इक्बाल खरडा कसा करायचा ते सांगणार आहे. आज मी हा खरडा तुम्हाला दाखवणार आहे, तो तुम्ही पाहायचा आहे. आणि इक्बाल खरड्याची गोष्ट मी तुम्हाला सांगते ती तुम्ही ऐकायची आहे. त्यामुळे मी आज साहित्य, कृती असं काहीही तुम्हाला सांगणार नाही आहे. तुम्हाला ते सगळं दिसेलच, मी काय काय करत आहे ते. तर गोष्ट अशी आहे की मी एका पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगमध्ये उच्चपदस्थ म्हणून काम करीत असताना माझी दुसऱ्या गावाला बदली होती आणि मी बसनी अपडाऊन करत होते. तर त्या गावाला 2-3 जत्रा वर्षातून अशा असायच्या की ज्यामुळे बस सेवा बंद असायची. मग बस सेवा बंद असल्यामुळे मी माझी स्कूटी घेऊन जायचं ठरवलं एके दिवशी. आणि स्कूटी घेऊन जायचं होतं आणि त्या दिवशी मी पहिल्यांदाच हायवेवरून स्कूटी घेऊन जाणार होते. तर मी अगदी कॉन्शियसली घाईघाईनं तयार होऊन निघाले आणि मी गडबडीमध्ये डबासुद्धा मी भरला नाही माझा. आणि तशीच मी निघाले की आपल्याला हळूहळू जावं लागेल तर वेळ लागेल पोहोचायला म्हणून. तर मी अशी निघाले आणि चालले होते. बरेच स्टॉल वगैरे लागलेले होते यात्रेच्या ठिकाणी. तर एके ठिकाणी मला झुणका भाकरीचा स्टॉल दिसला. तर एकदम माझ्या मनात आलं की आपण खायला घेऊन जाऊया म्हणून. तर मी परत थोडी पुढे गेले होते, ते मी पुन्हा मागे आले, त्या स्टॉलजवळ आले आणि तिथे मी थांबले. तर तिथे 2-4 माणसं ऑलरेडी होती ते काय काय घ्यायला किंवा खायला थांबलेली. तर मी त्यांना सांगितलं की मला एक झुणका भाकरी तुम्ही द्या म्हणून पॅक करून. तर एका बाजूला तो मुलगा, आई आणि मुलगा असे होते दोघेजणं तिथे. आणि मुलगा असा पोरसवदाच होता तो आणि तो खरडा करत होता. तर तो जो खरडा तो बनवत होता तो मी इतका नीट छान लक्षपूर्वक बघितला आणि मला ते खूप आवडलं. आणि मी इकडच्या तिकडच्या गोष्टी मी त्याच्याशी करायला सुरू केलं. तर त्यानं मला सांगितलं की तो एका वेळेस फक्त 4च जणांचा खरडा करतो आणि तो संपला की पुन्हा तो ताजा खरडा करतो. तर असंच त्यानं माझ्यासाठी करायचा म्हणून पुन्हा ताजा खरडा करत होता आणि मी तो बघितला आणि तो इतका छान त्यानं बनवला. तर मी बोलता बोलता त्याला नाव विचारलं. तर त्याने सांगितलं की त्याचं नाव इक्बाल आहे म्हणून. तर मी तो खरडा नंतर ऑफिसला गेल्यानंतर खाऊन बघितला डब्यातला खरडा. तो इतका अप्रतिम चविष्ट आणि सुंदर झालेला खरडा होता. आणि तेव्हापासून मी जेव्हा माझ्या घरामध्ये खरडा बनवते तोच खरडा मी बनवते आणि त्या मुलाचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येतो आणि त्याचं नाव मला आठवतं की इक्बालने असा खरडा केला होता म्हणून. तर मी त्या खरड्याचं नावच मी ठेवून टाकलं आहे की इक्बाल खरडा. आणि तो इक्बाल खरडा माझ्याकडे अजरामर झाला आहे. इक्बालचं नाव त्याला लागलेलं आहे त्या खरड्याला. तर तो खरडा मी आज तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे. आणि हा खरडा तुम्हीसुद्धा अजरामर करावा आणि तुमच्या घरामध्ये जेव्हा तुम्ही खरडा कराल तेव्हा तेव्हा तुम्ही हाच आणि असाच खरडा करायचा. इक्बालने जो खरडा बनवला होता त्याच्यामध्ये मी जरासुद्धा बदल केलेला नाही. त्यानं जी रेसिपी केली, जशी त्यांनी ती बनवली तशीच्या तशी मी ती घरीसुद्धा बनवत आहे आणि आज तुम्हालासुद्धा मी तशी दाखवली आहे. तुम्ही पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित बघितला तर तुम्हाला पूर्ण रेसिपी अगदी छान कळते. स्टेप बाय स्टेप अगदी सोपी रेसिपी आहे परंतु युनिक आहे आणि खूप टेस्टी आहे. ह्यामध्ये फक्त एकच गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की इक्बाल हा खरडा त्याच्याकडे दगडी होती मोठी, म्हणजे दगडाचा खलबत्ता होता. त्याच्यामध्ये तो इतक्या फास्टमध्ये तो खरडत होता म्हणून तो फक्त 4-4 जणांचाच करायचा खरडा. तर फक्त मी हे मिक्सरला लावलं आहे आणि पल्सवर मिक्सर फिरवलेला आहे. दुसरा आपण जो मिक्सर बारीक करण्यासाठी वाटण्यासाठी जी बटणं फिरवतो ते न फिरवता फक्त पुश किंवा पल्सचं बटन असतं त्याच्यावर फक्त 1 किंवा 2 वेळेलाच ते आपण फिरवायचं आहे. म्हणजे ते अशी भरभरीत असा थोडासा काय म्हणतात त्याला, अगदी गिर्र होत नाही तो, भरभरीत राहतो जरासा. तर त्याप्रमाणे फक्त तेवढं एकच गोष्ट मी माझी स्वतःची मनाची आहे, बाकी सगळं इक्बालचा रेसिपी आहे. तुम्हाला हा इक्बालचा खरडा कसा वाटला तुम्ही करून पहा, माझ्या चॅनलला भेट देत राहा आणि हा खरडा तुम्ही जरूर करून बघा. मला कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.